मुंबई उपनगरीय रेल्वेचे तिकीट काढणे आता सोपे झाले आहे। मुंबईत रेल्वे स्थानकावर 325 नवीन ATVM सुरू होत आहेत। यामुळे तिकीट काढणे आणि डिजिटल पेमेंट जलद होईल। नाशिकचा नवीन महापौर कोण होणार आहे याचा निर्णय आज घेण्यात येणार आहे। त्यामुळे भाजपने तात्काळ बैठक बोलावली आहे। 72 नगरसेवक या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मुंबई महापालिकेने अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडाची रक्कम वाढवली आहे। नव्याने तयार केलेल्या उपविधीला नुकतीच अंतिम मंजुरी देण्यात आली। त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची दिव्यांग कल्याण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे। जर युतीच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून कोणी अपक्ष निवडून आला तर त्या क्षेत्रात पुढील 5 वर्षे विकास निधी दिला जाणार नाही असा थेट इशारा कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। पक्षशिस्त मोडीत काढत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक परशुराम कदम यांच्यावर अखेर कारवाई झाली असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज असे नामकरण करण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे जाऊन दिवंगत सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली। पवार कुटुंबीय हे जाधव कुटुंबियांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा असल्याचे विश्वास देत त्यांनी धीर दिलाय। मीरा भाईंदर शहरात अमराठी महापौर नको असा सूर मराठी एकीकरण समितीकडून आळवण्यात आलाय, पण अखेर भाजप उमेदवार डिंपल मेहता यांचं नाव महापौर म्हणून निश्चित झालं आहे। 3 अपत्य असल्यानं निवडणूक लढवता येत नसल्यानं नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावात एका पित्यानं आपल्या 7 वर्षीय मुलीचा कॅनॉलमध्ये फेकून देत जीव घेतलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।